पोह्याचा वास तर लय भारी यायलाय. वासावरूनच सांगतो आबा, हो लई जबऱ्या झाल्यात बघा. आजच्या न्याहारीत माझा काय बी हात नाही बघा. समद थोरल्या सुनबाईनच केलंय. सकाळी लवकर उठल्यापासून कामाला लागल्या. दारापुढचं अंगण झाडलं, देवपूजा बी केली, घरातलं समजा आवरावर केली आणि आता न्याहारी बी तिनंच केली. पायात अगदी भिंगरी बांधल्यावानी वाटत होती बघा. आता जी जरा लिंबू दे की. होय. वा, चांगलं वाटतं हसताना. का थांबलात का? अहो हसायला काय झालं? ते थोरल्या सुनबाई राहणं बरोबर राहून त्याच्यासारखेच वागायला लागल्यात. ताई साहेबांनी पेटी मागितलाय. हा, इकडे हो. काय म्हणलं? काय नाही, ते ताई साहेबांनी पेटी मागितलाय. हे का हॉटेल आहे का? समधी इथं चहा प्यायलेत आणि तुमच्या ताईसा वरती काय करायल्यात? तू परपत्तूर हांतरूनच पडून राहायचं आणि आयतं मागवायचं सगळं. त्यांना सांगा तिकडं काय बी मिळणार नाही. जा जाऊन सांगा. काय मग कशी झाली ट्रिप? काल सांगितलं ना बा. मर्द परत सांग की काय होते त्याला. आबा बी आहेत आता, सांग सांग की. सांग बाबा सांग. ते आणि ऊन व्यवस्थित झाला ना? का सुनबाईला सोडून एकटाच फिरत होतास? अहो आबा असं कसं करील त्यो? काय राहणार असं केलंस वे? अरे त्याचा काय भरोसा नाही, राह नाही त्यो. तो कधी काय करेल याचा काही नियम नाही. आता खरं काय ते सुनबाई सांगत्यात, पण त्या बी काय बोलणं झाल्यात. आता सुनबाई काय बोलत नाहीत. तर आपला पैलवानगडी काय सांगतोय बघूयात. चहा? अरे चहाचं कधी तोंड न बघणार तू? चहाचं नाव काढलं की मळणारा पैलवानगडी आणि एकदम गटाक. गाड्या सुनबाई आल्यापासून लय बदललायस तू. थोरल्या सुनबाई आल्यापासून ह्या बदललाय गडी. त्याच काय खरं नाही. चला एक बरं झालं, सुनबाई आल्यामुळं घर बदललं. चांगलं. इन 4 दिवस झालं तुम्हाला या घरात येऊन. पण लय काय काय करता तुम्ही या घरासाठी. पण अजून या घराबद्दल, तुमच्या नवऱ्याबद्दल लय काय माहित नाही वाटतं तुम्हाला अजून. नाही म्हणजे राणा भाऊजी चहा कधीच पित नाहीत हे माहित नव्हतं काय तुम्हासनी? काय हरकत नाही जाऊ बाई, आम्ही हाऊत नव. उगा आता मनाला लावून घेऊ नका. आम्हासनी विचारत जावा की तुम्ही राणा भाऊजींना काय सांगायचं असतंय, त्यांना काय पाहिजे असतंय हे आम्हासनीच चांगलं माहिती. नाही तुम्ही जरी थोरल्या असला तरी बी या वाड्यात आम्ही 4 दिवस जास्त राहिलोय. तेव्हा आम्हासनी विचारत जावा. आणखी एक जाऊ बाई, या घरात तुम्हासनी काही बी अडचण येऊ दे, आम्हाला बिनधास्त सांगायचं. काय नवीन आहेत ना या घरात, सांभाळून घ्यायला पाहिजे. काय हरकत नाही.
वा, काय झालं ताई साहेब? लई खुश दिसताय सा. मग खुशच आहे. लई मोठा जोक झालाय बघ खाली. म्हणजे मला तर वाटलं साहेब तर आता तुमची पीसच काढणार. हम्म, पण तुम्ही तर हसतच आलायसा. आमची पिसं काढून घेणारा पैदा व्हायचाय अजून चंदे. पण हे दोघं नवरा बायको मात्र एक नंबर आहेत ना स्वतःची पिसं काढून घेण्यात. म्हणजे काय तर उलटच झालंय बघा. ताई साहेब नीट सांगा की काय ते. सांगतो, ऐक. आम्ही चहा मिळाला नाही म्हणून तावातावानं खाली गेलो खरं, पण बघतो तर काय, तुझा राणादा चक्क चहा पीत होता. चहा राणादांच्या कमालच आहे. कमाल तर त्या मास्तरडीची आहे. तिला माहितच नाही राणा भाऊजी चहा पीत नाही. चहा प्यायला की त्यांनी मळमळतय. मग काय ह्यो चान्स आम्ही सोडतोय होय? धमकावून अशी काही खरडपट्टी काढली की ते ऐकून नव्या कोऱ्या गाडीला खरकन खरका पडावा तसं तिचं थोबाड पडलं. झटकन पाणी आणलं बघ तिच्या डोळ्यात. काय सांगतायसा काय ताई साहेब? जास्त इमोशनल व्हायचं नाही चंदे. उठ उठ. आम्ही काय सोडतोय वय? हा, नंदिता गायकवाडशी पंगा घेणं सोपं नसतंय. एवढं हसाई येत होतं चंदे, आत्ता बी हसाई येतंय बघा आम्हासनी. ताई साहेब आता हसतायसा, पुण्यांदा रडशीला. म्हणजे ताई साहेब त्यो आडानी त्याच्या बायकोचं ऐकून काय बी करायलाय. घरात समधी त्यांचं लाडलाड करतात. हे जर समजा असं चालू राहिलं तर तुमचं काय खरं नाही बघा. आज वर खोलीत चहा आणू दिला नाही, उद्या पाण्याला बी नाही म्हणत्याल. मास्तरडीच्या किती बी चुका होऊ द्यात, तिला काय हजारदा सांभाळून घेत्याल. पण तुमचं तसं नाही ना व. ती आवडती आहे, तुम्ही ना आवडती आहात, हे जरा ध्यानात असू द्या म्हणजे झालं. चंदे तुला आमचं काही चांगलं बघवतच नाही का ग? आत्ता कुठं आमच्या मनाला समाधान मिळत होतं तर एक नवा किडा टाकलास बघा आमच्या टाकुऱ्यात. नाही, आमचं हसणं का नाही तुला पचतच नाही चंदे, नाही पचत. अव ताई साहेब खरं पचवाय जरा जड जाते बघा. आता म्या काही खोटं बोलत असेल, तुम्हाला हे समजा पटत नसेल तर मला मारा, म्या काय बी बोलणार नाही बघा. या टायमाला तुझंच बरोबर आहे. आजकाल लय डोसका चालायला लागलंय की चंदे तुझं. मग ताई साहेब तुमच्या संगत राहून राहून मी बी शिकते की हळूहळू. बरं ते जाऊ दे, बरं आता पुढं काय करायचं ते तर ठरवा. काय ना काय तर करावंच लागल. त्या मास्तरडीला बी कळू दे तिचा नवरा कुणाचं जास्त ऐकतो ते. असं कसं समजलं नाही मला? एवढी साधी गोष्ट का नाही लक्षात आली आजपर्यंत? साधी नवऱ्याची आवड नाही समजू शकले मी तर मग एवढं मोठं घर कसं सांभाळणार? काय झालं? काही नाही. सकाळ धरणं चांगलं हसत खेळत चाललं होतं आणि मध्येच काय झालं? अगं अशा बारीक सारीक गोष्टी लावून घेऊन ये मनाला. असं आधी मध्ये होत राहते बारीक सारीक. छोटीशी गोष्ट नाही आहे गोदाक्का. आजपर्यंत मला कसं नाही समजलं? अगं लहानपणापासूनच रानाचा आणि चहाचा 36चा आकडा, त्याला आम्ही लहानपणापासून बघत आलो. आता तुला काय माहित की चहा प्याल्यावर त्याला मळमळतय म्हणून? पहिल्यापासूनच सवय नाही त्याला. आज पहिल्यांदाच बघितलं बघ त्याला चहा पिताना. स्पेशल टक्कर बनवतो तुमच्यासाठी. हा, 2 बनवा. 2. एक चहा माझा करता आणि दुसरा राणाजीन करता. हे घ्या, हा चहा प्या आणि पटकन तालमीला जा.
सगळी चूक माझीच आहे गोदाक्का. राणाजी आजपर्यंत कधीच स्वतःहून चहा नाही प्यायला. जेव्हा जेव्हा मी सांगितलं ते राणाजींना मी ओळखते असा जो माझा भ्रम होता तो आज तुटला. गोदाक्का, तुम्ही किती माया करता राणाजींवर. त्यांच्या सगळ्या लहान सहान गोष्टी तुम्हाला माहिती असतात, पण मला तुमच्यासारखं काहीच नाही जमत आहे. अगं असं काय नाही. राणा लग्नाला तयार नव्हता, त्याला कुणी तयार केला? आम्हाला समध्यासनी जे जमलं नाही ते तू करून दावलंस. मग आम्ही असं म्हणायचं काय की तुझी लई माया आहे आणि आमची नाही म्हणून? राणाजी चहा पित नाहीत एवढी साधी गोष्ट मला कशी नाही समजली. राणाजींना समजून घेण्यात मी चुकले हेच खरं. एकमेकाला समजून घेत जाणे म्हणजे खरा संसार. एकमेकाच्या आवडी निवडी जाणून घेणं म्हणजे एकमेकावर माया वाढवणं. आता कुणाला लवकर जमतं, कुणाला उशिरा जमतं, पर जमणं महत्वाचं. आता इथंच टिप्प गाळत बसू नगस. तू आसव गाळत बसशील आणि माझा राणा तिकडे हैराण होईल. जा त्याच्यासाठी गार दूध घेऊन जा, म्हणजे त्याला बी बरं वाटेल आणि तुला बी. हळू हळू राणाजी, खूप त्रास होतोय का? हे घ्या, हे थंड दूध प्या म्हणजे बरं वाटेल. नाही नको. हो, एक घोट तरी प्या, खरंच बरं वाटेल. अहो नको. प्या बरं. तुम्हाला नाही चालत चहा तर आधी का नाही सांगितलं? टक्कर चहावाल्याकडे तसंच, शेतावर तसंच, हनीमूनला तसंच, आणि आता घरच्यांसमोरही तेच. हो, एखादी गोष्ट नाही झेपत आपल्याला तर नाही करायची. मग हा असा त्रास होतो. कुणी सांगितलं होतं हे असं करायला? कुणी म्हणजे? तुम्हीच सांगितलं होतं ना बाब की चहा पी म्हणून. पण आवडत नाही तर सांगायचं ना सरळ. हे असं कशाला करायचं? मला नाही कळलं, पण मनात नसताना तुम्ही कशाला चहा प्यायला? तुमच्यासाठी. सॉरी. चालते की. हे थांब थांब, तू कुठं निघालाय? इकडे माझ्याकडे. आज प्रतापराव भेटणार आहेत मला. तू थांब. हा जोंधळ. नाही नाही, इथली समधी कामं उरकत आलीत. हा, राणा थोरल्या सुनबाई घरी आल्यात. आता आम्ही घराची समधी जबाबदारी थोरल्या सुनबाईवर दिली आहे, आणि त्या बी व्यवस्थित पार पाडतात, तेव्हा आम्हाला इथली काय काळजी नाही राहिलेली. होय होय. अहो लय भारी सुनबाई आहेत आमच्या. प्रतापराव साहेबांचा विजय असो, गायकवाड साहेबांचा विजय असो. साहेब, फार छान सुनबाई मिळाले तुमच्या घराण्याला, आणि एक उत्तम शिक्षिका मिळालेल्या आहेत आमच्या शाळेला. तुम्हाला सांगतो साहेब, पाठक गायकवाड बाईंसारख्या हुशार आणि जबाबदार शिक्षिका शोधून सापडणार नाहीत. अहो लाखात एक आहेत होत्या, लाखात एक आहेत. अहो, लाखात नाही, करोडोत एक आहेत, म्हणून तर आम्ही सुनबाई करून घेतले त्यांना. हो हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हो, करोडोत काय, मी तर म्हणतो अब्जावतीमध्ये सुद्धा एकट्याच निघतील त्या. खरं म्हणजे आपल्या गावच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होण्याची योग्यता फक्त त्यांचीच आहे बरं का. तुम्ही खात्यामध्ये एक शब्द टाका, लगेच काम होऊन जाईल. आणि त्यांच्या योग्यतेसाठी मी माझी बदली तालुक्याच्या शाळेत करून घेईन. नाही, असला शब्द टाकायचा आम्हाला नाही जमायचं. जे काय असेल ते नियमाप्रमाणे होऊ द्या. हो हो, नियमाप्रमाणे, एकदम नियमाप्रमाणे. बोला, काय काम काढलं? काय शाळेत अडचण बिडचण? नाही, अडचण वगैरे काही नाही, पण ते
हा पाठक गायकवाड बाईंकडे एक छोटस काम होत. पेपर्स तपासण्याचं. सुनबाई, हो थोरल्या सुनबाई. आले आले. नमस्कार सर. नमस्कार. शारदा काकी, जरा सरांसाठी पाणी घेऊन या. काही काम होतं का? नाही हा ते कुलकर्णी बाई हो, त्यांची जरा तब्येत बरी नाही. मग त्यांचेही पेपर्स तपासायचे होते. म्हटलं चला मुलांच्या आवडत्या शिक्षिकेकडून पेपर्स तपासून घेऊया. अहो मग निरोप पाठवायचा ना. तुम्ही कशाला आलात? मी स्वतः आले असते. मुळीच गरज नाही, अजिबात गरज नाही. अहो बाहेर केवढं ऊन पडलंय आणि एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही शाळेत येणार? अजिबात चालणार नाही. अहो उगाच तुम्हाला त्रास कशाला, म्हणून मग मी स्वतः आलो. तसही आता तुम्ही गायकवाड घराण्याच्या सुनबाई आहात. पेपर्स होतील ना 2 दिवसात तपासून? नाही म्हणजे रिझल्ट वेळेत लागायला पाहिजे म्हणून विचारलं. नाहीतर असू दे, मी दुसऱ्या कोणाकडून तरी तपासून घेतो. नाहीतर मी तपासतो, मला दुसरी काय कामं आहेत. उगाच तुम्हाला त्रास नको. नाही सर, त्रास कसला? हो माझं कामच आहे ते. आणि मी माझे आणि कुलकर्णीबाईंचे, आमच्या दोघींचेही पेपर वेळेत तपासून पूर्ण करीन. तुम्ही काही काळजी करू नका. वा वा वा. अहो तुम्ही असताना काळजी करण्याचं काहीही कारण नाही मला. बघा साहेब, याला म्हणतात शिक्षणाबद्दलची तळमळ, याला म्हणतात शिक्षणाबद्दलची आस, याला म्हणतात शिक्षणाचा ध्यास. पेपर्स एवढं साहेबांना सांगून माझ्या तालुक्याच्या शाळेतल्या बदलीचं तेवढं काम करा. बदली? बदली नाही, बादली. मला बादली न्यायची आहे घरी. घ्या. पेपर्स कसे नियमाप्रमाणे तपासले पाहिजेत. या थोरल्या सुनबाई, आता शाळेचं काम आलंय, तेव्हा आता घरातल्या कामाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. नाही आबा, मी दोन्ही अगदी व्यवस्थित सांभाळेन. अहो नाही, असं कसं? मुलांचे पेपर तपासून होणं महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही पेपर तपासण्याकडे लक्ष द्या. घरच्या कामात अजिबात लक्ष द्यायचं नाही. अहो घरची कामं करायला लय जण आहेत. शक्य नसलं तरी 2 दिवसात काळजीपूर्वक पेपर तपासून द्यायला हवे. मुलांचा रिझल्ट वेळेत आणि काटेकोरपणे लागायलाच हवा. शेवटी मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.